होणार आहे. कामाबद्दल काही काळजी करू नका. 2017ला तुम्ही संपूर्ण पॅनल आपला विजयी केला होता. आत्ताही सेम तसाच प्रभाग आहे. आपले चारही उमेदवार तसं वकडं 4 मशीन आहेत. पहिला सिद्धार्थ अण्णासाहेब बनसोडे, दुसरे वैशालीताई घोडेकर, सारिकाताई मासुळकर आणि मी, असे 4 मशीन आहेत. 4ही मशीनला कलर पण आहे. पहिली मशीन व्हाईट आहे, दुसरी पिंक आहे, तिसरी लाईट येलो आहे आणि शेवटी लाईट ब्ल्यू आहे. असे 4 मशीन आहेत. कोण कुठल्या नंबरला बघूच नका. घड्याळ कुठे बघा, घड्याळ कुठे बघा. 4ही मशीनला एक एक असे 4 घड्याला मतदान करा आणि जास्तीत जास्त मतदान करा. तुम्ही इथं उपस्थित आहात, पण इथं जी उपस्थित संख्या आहे तुमच्या घरातले, शेजारी, नातेवाईक, या अख्ख्या प्रभागात तुमचे जिथं जिथं चांगले संबंध आहेत, जे नातेवाईक आहेत, सगळ्यांना सांगा की आमच्या पॅनलला मतदान का करायचं आणि जास्तीत जास्त मतदान करायलाच सांगा. आणि मतदानाचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही दुपारून जाऊ नका. सकाळी 9, 10, 11च्या आत मतदान करून म्हणजे निवांत राहा. दुपारून रांगा लागतात, कंटाळा येतो, मग रांगेत उभा राहा. त्याच्यापेक्षा 11च्या आत मतदान करा. आणि अण्णा तर थोड्या वेळाने मार्गदर्शन करतील. 2017ला भाऊ घड्याळ होते आणि आधी घड्याळ आहे. लोकांच्या व्हॉट्सअप काय असतं, व्हॉट्सअपवर बघितलं दादानी पुण्यामध्ये सांगितलंय पिंपरीला रावण भोसलेंचं घड्याळ पुढे आहे. आता सगळे लोकांच्या व्हॉट्सअपवर आलेलं आहे. म्हणजे दादा सुद्धा पुणे सांगतात राहुल भोसले तिथं एक मजबूत आहे. येत्या 15 जानेवारीला आपल्या भागातले आपले प्रभाग क्रमांक 9 मतदान आहे आणि आपले प्रभाग क्रमांक 9 मध्ये असे 4 जण म्हणजे मातुळकर आणि आपला भाऊ, हे 4 उमेदवार आपल्याकडे आहेत. आपल्याला भाऊने सांगितल्याप्रमाणे घड्याळाच्या चित्राच्या जे आहेत आणि त्याचे कलर वेगवेगळे आहेत. आपल्याला बदल लावून आपल्याला प्रचंड सगळ्या लोकांना निवडून आणलं आहे. त्या ठिकाणी आमचे सगळे व्यापारी, चौधरी, पाठक या सगळ्या आहेत. इनामदार फॅमिली आहे, आमची शहा फॅमिली आहे. त्यांच्या खोल्यामध्ये राहणारे सगळे आमच्या नूर मुलांचे काही कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. प्रचंड अशा ह्या आमचे जे लोक आहेत या ठिकाणी आणि हे 100% मतदान करणारे लोक आहेत. इथं काही नाही. या गल्लीमध्ये 786 आणि नूर मोल्ला आर्य आणि चौधरी आमचे जे पेपर लोक आहेत, प्रचंड अशा 101% मतदान करणारे या ठिकाणी नागरिक आहेत. इथं कुणालाही काही जास्त असं कुणी आले, मला वाटतं आत्ताच मध्ये येऊन गेले, पण आपल्या लोकांनी त्यांना कुठलाही रिस्पॉन्स दिला नाही, काही लोकांनी प्रवेश दिले नाही. हे तुम्ही खरंच आमची ताकद आहे. या ठिकाणी आपण अनेक वर्ष, आता भाऊने सांगितलं 86ला तुम्ही मला प्रचंड मतांनी निवडून आणलं, तर आज परत एकतर्फा मला तुम्ही मतदान करता. मागच्या 2 वेळा 2012ला भाऊ पंजाबी किन्नर होते, 2017ला भाऊ घड्याळ होते आणि आधी घड्याळ आहे. लोकांच्या व्हॉट्सअप काय असतं, व्हॉट्सअपवर बघितलं दादानी पुण्यामध्ये सांगितलंय पिंपरीला रावण भोसलेंचं घड्याळ पुढे आहे. आता सगळे लोकांच्या व्हॉट्सअपवर आलेलं आहे. म्हणजे दादा सुद्धा पुणे सांगतात राहुल भोसले तिथं एक मजबूत आहे आणि त्यांचं पॅनल 100% निवडणार आहे. हे सगळे माझे कुटुंब आहे. माझे सगळे कुटुंब असल्यामुळे माझ्या पोरांना तुम्ही निश्चित 100% आशीर्वाद देणारा सांभाळणार आहे, त्यात काही शंका नाही. परंतु आपल्याला भाऊने सांगितल्याप्रमाणे 15 तारखेला 14 तारखेला तयारी करायला लागेल. उद्या आपल्याला मतदानाला जायचं आहे, लवकर झोपायचं आहे. 15 लवकर उठून 7:30ला लाईन लावायचे. 11च्या आत 7 ते 6 या चहामध्ये निवडणुकीमध्ये मतदान. आमच्या राजस्थान जिल्हे आमचे सगळे व्यापार लोक आहेत, ते सगळे दुकानात जातात. मतदान करून दुकानाला जा. पहिले दुकानात गेले की वेळ लागेल. मतदान करून दुकानात जा, म्हणजे तुम्हाला दिवसभर धंदा करायला अडचण नाही. आमचे चेतन राजस्थानला आहे प्रचारला. चेतन पाटक जे आहे राजस्थानवरून स्पेशल म्हणजे खास वेळ काढून येतो प्रचारला आलेला आहे. हे असे जिव्हाळ्याचे माणसं आहेत आणि आपले माणसं आहेत. मी सांगितले की आपले जरी आपले रक्तातले नाते नसले तर प्रेमाचे नाते मजबूत आहेत आपले.
आणि ते आपण टिकवायचं आहे. एकत्र भाऊनी सांगितलंय निवडणूक झाल्यानंतर सुद्धा तुम्ही आपण एकत्र राहायचं आहे आणि आपण कायम राहणार आहे, कायम एकत्र राहणार आहे. आपल्याला काय आपल्या कुठल्याही प्रकारचा मतभेद नाही. काय छोटे मोठे करून कोण आला असेल तर तो परत आपल्याला आहे आणि त्याला सुद्धा बरोबर घेऊन जायचं आहे. म्हणून इथं सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो की येणाऱ्या आता बरेच लोक येतील, काही सांगतील, आता मोठे मोठे लोक या परिसरात येतील, परत काय ते सांगतील, पण तुम्ही कोणाचे ऐकू नका. तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी 15 वर्षे आपल्याकडं या भागात आमदार आहे, पण काळेचे आमदार निधीतले पैसे आपल्याकडे आलेले नाही. नेहरू नगरला मला तर असं कळालं की ते अण्णासाहेब मगर स्टेडियम काम सुरू होणार होतं, 12 कोटी मंजूर झाली, ते 12 कोटी पळवले तिकडे कोण दुसरीकडं. म्हणजे आपल्या नेहरू नगर किती मोठा अन्याय होतोय. आपल्याला मोठे कामं करायचे असतील तर आमच्या नगरसेवकांना तेवढं तरतूद मिळत नाही, मोठ्या कामाला बजेट मिळत नाही. म्हणून महाराष्ट्र शासनाचं बजेट लागतो, पण महाराष्ट्र शासनाला आपल्याला इथले जे लोकल आमदार आहेत त्यांचं मदत होत नाही. म्हणून आपल्याला आपल्या भागातून जे 4 लोक निवडून जाणार आहेत आणि सिद्धार्थ बनसोडे हे आपल्या आमदारांची चिरंजीव आहेत, अण्णा बनसोडे आमदार आहेत त्यांची चिरंजीव आहेत. उद्या भविष्यात काय आपल्याला अडचण आली, वेळ आली तर आपण अण्णा बनसोडेची मदत घेऊ शकतो आणि आपले भागातले मोठे मोठे कामं करू शकतो. म्हणून आज या ठिकाणी दोन्ही तिन्ही आपले बरेच कामं 3 मिटिंग येतात, ते निघाले होते म्हणून थांबा 2 मिनिट काय मी बोलतो ते तरी कळेल तुम्हाला, म्हणून थांबवलं जरा. म्हणून आपण सगळ्यांनी एका विचाराने एका दिलाने मतदान करायचंय आणि आपल्या या पॅनेलला प्रचंड पिंपरी चिंचवड भागात शहरात जर 1 नंबरच्या मताने आणायचे आणि तुमचं नाव होणार आहे. त्या ठिकाणी आधी लोक म्हणतात बुवा नेहरू नगर हे अण्णांचे, नेहरू नगर हे भाऊंचं आहे आणि म्हणून आपल्याला ते शब्द आहे ते शब्द वाया घालायचे नाही. त्या शब्दाप्रमाणे प्रचंड एक मत महत्वाचं आहे आणि ते आपण एकत्र आणायचं आहे. आणि ते आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही मतदान 15 तारखेला करा आणि ह्या 4 लोकांना तुमच्या सगळ्या आशीर्वाद द्या. आणि अशा त्या ठिकाणी मी 2 शब्द बोलतो, थांबतो. धन्यवाद. काय सांगाल हा अण्णांच्या आणि भाऊंच्या पाठीमागा हा जो काय जनसमुदाय आहे, हा सगळा जनसमुदाय पाहून तुमची प्रतिक्रिया काय? अभी जैसा आपने बोला कि जन समुदाय पूरा राहुल भाई के पीछे है, तो कोई भी इंसान किसी के पीछे क्यों रहता है? कि जब वो इंसान पूरे जो उनका नगर है, पूरा जो इलाका है ना, नगर सेवक जो पूरा काम करता है हर एक इंसान का, है ना, छोटा हो बड़ा हो, हिंदू हो मुसलमान हो, ये भेदभाव हमारे एरिया में तो बिल्कुल भी नहीं है. और कोई भी इंसान ऑफिस में जाने दो या हम लोग भी उनके कार्यकर्ता है, यहाँ पे रहते हैं, कोई भी इंसान हो उनका काम जो ऑफिस पे जाता है उनका काम मतलब फोन पे हो जाता है. तो इसीलिए लोग उनके साथ में है, उनको प्यार करते हैं, उनका जो भी सुख दुख में हमारे साथ में रहते हैं और हम भी उनके साथ में सुख दुख में रहते हैं. अण्णांचा फार प्रेम आहे आणि कुटुंब एक समजून करतात लोक. आम्ही पण पाहतोय 15-20 वर्षापासून अण्णांचा फार प्रेमाळू आणि लोकांना जीव लावतात. त्याच्यामुळे लोक एक परिवार समजतात आणि अण्णा विजय होणार आहेत 100%. आमचं मत आहे राहुल दादा फार चांगलं काम करतात आणि राहुल दादांचा विजय असो, 4 पॅनल निघणार ही आमची इच्छा आहे आणि नक्कीच होणार आहे. आम्ही अर्ध्या रात्रीचा अण्णांना फोन करत होते की अण्णा आम्हाला दवाखान्याची अडचण आली, अण्णा तिथं हजर होतात. अण्णा आम्हाला पोरांच्या शाळेमध्ये अशी तक्रार झाली काहीतरी, त्या अण्णा लगेच म्हणजे आम्हाला अण्णा लगेच सहकार्य करतात येतात. आणि मी एक सांगते की अण्णा म्हणजे आई ज्याला नाही त्या आई पण होतात आणि ज्याला बाप नाही ते बाप पण होतात. त्याच्यासाठी अण्णा निवडून येणार, राहुल भाई निवडून येणार म्हणजे. मेरा नाम रेशमा पठान है और मैं नूर मोहल्ले में रहती हूँ और मेरे घर में चोरी हो गई थी और मैं राहुल भाई के पास गई तो मेरे घर में पुलिस भी भेजी और मेरे लिए मदद भी किए और राहुल भाई ने मेरे को सिलेंडर भी लेके दिए आधी रात को, क्योंकि मैं उनका धन्यवाद करती हूँ. और उनको ही आना चाहिए, राहुल भैया को ही आना चाहिए वोट में, जो भी है बड़ियाल में जो भी है राहुल भैया ही आना चाहिए, क्योंकि हमारे को मदद की है. मेरे मिस्टर घर में नहीं थे और मेरे मिस्टर बाहर गए हुए थे, 1 साल नहीं थे और राहुल भैया ने ही हमारे को मदद करी है. और मुझे रात को आधी रात को 12 बजे सिलेंडर दिया है, मेरे घर में चोरी हो गई थी. ह्या नेहरू नगर मध्ये अण्णांनी आणि भाऊनी जे काम केलेलं आहे 40 वर्षापासून ते कुठल्याही नगरसेवकाने आजपर्यंत केलेलं नाही. त्याच्यामुळं भाऊंच्या डोळे झाकून पॅनलचा विजय, पुढच्याच डिपॉझिट जप्त होणार आहे आणि होणार म्हणजे होणार
आणि घडी 4 मशीन आहेत. घडीवरती 4ही मशीनला घडीच्या बाजूला जे बटन आहे ते दाबून सकाळी 8 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत नेहरू नगरचं वोटिंग पूर्ण झालं पाहिजे एवढीच विनंती करतो आणि प्रचंड बहुमताने विजय करा. हमारा तो यही इरादा है कि हमारे नेहरू नगर से भावों ही निवड़ के आ जाए, क्योंकि हमारे जो छोटे मोटे काम है हमारे लेडीज लोग के या जेंट्स लोग के और हमारे वार्ड के, तो एक फोन करे बराबर भाव का आदमी दूसरे क्षण हमारे दरवाजे में हाजिर रहता है कि क्या काम है, कचरा हो, गटार हो, नल हो, पानी हो, लाइट हो, कुछ भी हो। और सबसे पहले हमारे इधर हमारा बचत गट अभी 3 साल से चालू है, तो हमारे बचत गट को जो भी हमारे को उनका मदद लगती है, हम अगर भाव को बोले भाव आज हमारे बचत गट का ये है, भाव उसी क्षण हमारे तक आता है। तो हमको ऐसा ही आदमी चाहिए ना जो हमारा काम करे, हमारा सुने, हमारे से बातें करे। भाव ऐसा हमको लगता ही नहीं कि भाव हमारा नगर सेवक है या कुछ है, हमारा अपना है वो भाव, तो हम हक से जाते। तो पहले गए बराबर भाव हमको बुलाता है, बिठाता है, क्या है, क्या प्रॉब्लम है, क्या नहीं, बराबर समझ के लेता है। अभी कल ही मेरे लड़के की शादी थी, मैंने भाव को बोला भाव आपको आना है, तो भाव अन्ना सब जन मेरे वहां पे आ गए। यानी इतनी छोटी छोटी बातें रहती है, हमको कुछ बहुत बड़ा काम नहीं करना है। आपने अन्ना का भी जमाना देखा है, हाँ। भाव का भी देखा नहीं, अन्ना ने भी बहुत अच्छा। पीढ़ी के जो लोग हैं उनको हाँ। क्या सलाह देंगे आप? नई पीढ़ी के लोगों को यही सलाह देंगे ना कि भाव जैसा जो काम करते वैसा आज तक तो कोई नहीं कर पाया, कोई भी नहीं कर पाया। जब जहाँ से हमने देखा है जो भाव करते हैं वो काम कोई नहीं कर सकता, इसके लिए हमको भाव ही चाहिए और हम भाव के अलावा किसी को एक्सेप्ट करेंगे ही नहीं। भाव का पूरा तुमची भावना काय बोला? आमची भावना ना अन्नावर भावावर आमचा 100% निवडून येणार आहे, त्यांच्यावर आमचं ना खूप खूप प्रेम आहे, 100% प्रेम आहे, 100% ती निवडून 4चे 4 येणार। चार येणार म्हणजे तुम्ही कुठल्या पक्षाचं कुठलं चिन्ह समोर बटन? आणि काय याचं घड्याळाचं घड्याळ आम्हाला माहिती आहे, घड्याळाचं चिन्ह बांधणार, 4 बी घड्याळ दाबणार, असं 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 करून दाबणार बस का? हो थांबा, इकडे बघा. मावशी, काय बोलतात? कुठलं बटन दाबणार आहे? घड्याळाचं गाडीवर कोण उभं आहे? राहुल भाऊ, अजून राहुल भाऊ वैशालीताई यायचं, मासुळकर व्हायचं आणि ते हे आहेत बनसोडे यायचं, 4 जण आहेत आणि गाडीवर का निवडून द्यायचंय बरं? आवडतं आवडतं सांगा नेहरू मध्ये पहिल्यांदा अण्णा निवडून आले ना, तसं अण्णांनी नेहरू नगरचा परिवार आपला परिवार आहे, सगळं आपला परिवार म्हणून अण्णा चाललेला आहे। अण्णाच्या पायावर मुलांनी तसंच उचललेलं आहे, पाऊल उचललेलं आहे आणि तेच काम भाऊ बी करायला लागल्यात, त्यामुळे आम्ही भाऊला कुठं विसरणार नाही, आम्ही 4 घड्याळाला आणि एकदम बहुमताने निवडून देणार, एवढंच आमचं म्हणणं आहे, दुसरं काही नाही। किती वेळा आम्ही सांगतो भावाला नाराज करत नाही, कधी केलं तरी काही काम असलं की आपलं 2 मिनिटात फोनवर सांगतो, आम्हाला नाराज कधीच करत नाही। आणि सांगितलं ना तुम्ही लगेच घरी माणसं लावते। अण्णा काय सांगाल, हा जो परिवार जमला, एवढी गर्दी, तुमचं भाषण ऐकायला जमली होती, हे प्रेम, हा जिव्हाळा कसा काय जपलाय तुम्ही? हा कसं हा माझं कुटुंब आहे सगळा, मी 50 वर्ष या लोकांवर प्रामाणिक आहे आणि तेही माझ्यावर प्रामाणिक आहे, म्हणून माझं सगळं कुटुंब माझ्याकरता केव्हा सांगाल तेव्हा एकत्र येतात। एवढंच नाही तर लोकांची भावना अशी की अण्णांशिवाय भाऊशिवाय दुसऱ्याला थारा नाही, मग अक्षरशः विरोधी पक्षांचा प्रचार आला तरी लोक ऍक्सेप्ट करत नाहीत त्यांना, काय म्हणजे एवढं प्रेम तुमच्यावरती आहे, एवढं काम प्रेम नाही, 12 तास माझं ऑफिस उघडं असतं आणि 12 तास मधले 8-9 तास राहुल भाऊ लोकांकरता असतं, कोणाचं काय दुःख सुख दवाखाना असो, मयत असो, अमुक असो, राहुल भाऊ पुढे येऊन लोकांना मदत करतो आणि कुणाची अडचणी कधी थांबवत नाही। आणि मी सुद्धा जरी राहुल भाऊ नगरसेवक असले तरी मी सतत लोकांच्यावर काम करतो आणि त्यामुळे लोक आमच्यावर आहेत। आता काल माध्यमातली लोक ना, काही पत्रकार आपल्या वार्डात फिरत होते, सामान्य माणसांच्या प्रतिक्रिया घेत होत्या, त्यापैकी एका आजींनी सांगितलं आणि एका ताईंनी सांगितलं की शैक्षणिक दृष्टिकोनातून म्हणजे त्यांचं सासर आणि माहेर इथलंच आहे, शैक्षणिक दृष्टीतून अण्णांच्या शाळेमध्ये आम्ही शिकत असताना तेव्हा 5 रुपये फीज होती, ती सुद्धा अण्णाने आम्हाला भरून दिली नाही। शाळा 100 रुपये शाळा आहे माझी, तुम्ही उभा आहे ना, 10 शाळा आहे माझी,
आणि हे या शाळेत आहे ना प्रत्येकाला देणारे देतील, पण ज्याच्याकडे ऐकत नाही त्यांना बंधन नाही. शिका शिका हे माझं धोरण आहे. पैसे भरा नाही भरा शिका, तेव्हा मुलांना शिकवणं हे माझं ध्येय, मी ते शिकवत असतो. आता नागरिकांना काय आवाहन कराल? नागरिकांना काय माझे सांगतो ना, कुटुंब आहे सगळं माझं, ते माझ्या आमच्या मुलांचं रक्षण करतील, काही अडचण नाही मला. आणि सगळ्या लोकांनी माझ्या मुलांना आशीर्वाद आधीच दिलेला आहे. त्यामुळे काय नागरिक माझे घरातले त्या नागरिकांना असं काय सांगणार मी. तेच आता 15 तारखेला समोर लोकांना दिशा दाखवतील आणि त्यांना सगळं अभ्यास करतील की तुम्ही निवडणुकीला उभं राहता 5 वर्ष लोकांसारखं काय करता, तुमचं काम सांगा, असं लोकांना ते शिक्षण शिकवतील की राहुल भाऊंचे तुम्ही आदर्श घ्या. काही लोकांनी अशी भावना व्यक्त केल्या की आम्ही झोपडपट्टीत राहत होतो, अक्षरशः गटाराच्या कडेला राहत होते, घराची अवस्था वाईट होती. अशा वेळेस अण्णांनी आम्हाला आधार दिला आणि फ्लॅट मध्ये आणलं. कसं आहे, मागं आम्ही प्रोजेक्ट केलं 13 बिल्डिंग करताना ते बऱ्याच वर्षानंतर केलं. काही लोकांचे लग्न झाले, त्यांचे मुलांचे लग्न झाले, पण आधीच्या सर्वेप्रमाणे एक एकच घर मिळालं. त्यावेळी मी सांगितलं होतं 15 वर्षापूर्वी, ठीक आहे आज तुम्हाला एक एक घर मिळालं, पण भविष्यात आपण प्रोजेक्ट करणार आहे आणि ते प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला तुमचे जेवढे मुलं लग्न झालेत मोठे झाले त्या सगळ्या मुलांना घर देऊ. ते माझे शब्द राहुल भाऊनी एकेकडे 3-3, 4-4 घरं दिले आणि 1200 लोक एकच दिवसात भारतात काय महाराष्ट्रात कुठेही असं उदाहरण नाही की एका दिवसात पूर्ण झोपडपट्टी शिफ्ट होतं पोलीस बंदोबस्त न घेता, ते भाऊनी केलेलं आहे. आणि प्रत्येकाला जेवढे कुटुंब वाढले तेवढे घरे भाऊनी दिलेले आहेत.